या दिवाळीच्या पिरियडमध्ये कुठले महत्त्वाचे योग आहेत का? आणि ते कुठल्या राशीनुसार किंवा कुठल्या राशीच्या लोकांना जास्त फायदेमंद ठरतील? सर्वात प्रथम महत्त्वाचा योग जर का म्हटला तर येणारं जे काय 18 ऑगस्ट जे काही धनोत्रयोदशीचं पूजन आहे, धनतेरस जे आपण म्हणतो काही ठिकाणी, म्हणजे हिंदीमध्ये धनतेरस म्हणतात, आपल्यामध्ये धनोत्रयोदशी म्हणतात. त्यावेळेला गुरुचं ट्रान्झॅक्शन होत आहे आणि त्या गुरुच्या ट्रान्झॅक्शनमुळे मेन ज्या 4 राशी आहेत त्यांना खूप फायदा आहे. आता कुठल्या आता मेष, मीन यांना ऑलरेडी 7.5 चालू आहे. मेष, मीन, मिथुन आणि वृश्चिक या 4 राशींना चांगला फायदा आहे. गुरु हा ग्रह सदैव एक दैवी ग्रह आहे. दैवी ग्रह म्हणजे कसं, तो देतो. तुमचं जे गुडलक असतं, जे कुठे ना कुठेतरी लपलेलं असतं, ते गुरु हा ग्रह तुम्हाला ते गुडलक देतो. म्हणजे नाही का, आपण कधी कधी असं मेहनत करतो, 99% मेहनत करतो आणि 1% देवाचा पकडतो. तो जो काय 1% देवाचा होता, जे गुडलक होतं, ते ह्या 4 राशींना भेटेल ह्या योगामुळे. कारण ते नेमकं दिवाळीच्या तोंडावरच आलेलं आहे गुरुचं. आणि गुरु हा दैवी ग्रह आहे, देवाच्या संबंधातला ग्रह आहे, म्हणजे देवच आहे एका प्रकारे. त्यामुळे नक्कीच या 4 राशींकरिता प्रमुखता चांगला असेल. या ज्या 4 राशींकरिता त्यांचे अडकलेले कामं असतील किंवा त्यांची कुठली तरी नवीन सुरुवात करायची असेल तर त्यासाठी चांगला असेल. ऑलरेडी यांची 7.5 चालू आहे आणि सर्वात प्रथम केतूचंही ट्रान्झॅक्शन आहे. त्यामुळं जास्ती आपण म्हणायला गेलं तर वृश्चिक आणि मिथुनसाठी जरा जास्ती चांगला असेल, हे नक्की.